राज्याच्या सत्तेत दोस्ती पण आता दिसते ती कुस्ती असाच काहीसा प्रकार महायुतीत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतच्या राजकीय फारकतीची घोषणा केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोनही ठिकाणी अजितदादा हे भाजप आणि शिंदे सेना या महायुतीचा भाग नसतील असंही जाहीर केलं. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या फारकतीची जोरदार चर्चा आहे. राज्यात दादांना सोबत घेऊन सत्तेत आलेले फडणवीस पुण्यात मात्र त्यांना का झिडकारतायत? पूर्ण लढती मागं नेमकं कोणतं राजकीय गणित आणि रणनीती दडली आहे, कोणाच्या फायद्याची आहे आणि अजित पवारांसमोर आता पर्याय काय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अजित पवारांपासूनच्या राजकीय फारकतीच्या निर्णयाचं गणित आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी पुण्याच्या गेल्या निवडणुकीतील आकडेवारी ही बघावी लागेल. पहिलं, पुणे महानगरपालिकेतलं संख्याबळ काय? पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच अत्यंत चुरशीची लढत राहिली. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं 97 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेस 39 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. या दोनही प्रमुख पक्षांनी एकूण 162 पैकी बहुतांश जागा या एकमेकांविरुद्ध लढवल्या होत्या. या लढतींमध्ये तब्बल 85 जागांवर काट्याची टक्कर झाली होती. त्यात भाजपनं 50 तर राष्ट्रवादीनं 35 जागा जिंकल्या होत्या. या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट होते की पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षांची ताकद जवळपास समान आहे आणि यामध्येच यांच्या राजकीय फारकती मागच्या निर्णयात गुपित दडलाय. 2, फडणवीसांना अजितदादांसोबत युती का नकोत? याची 2 कारणं सांगितली जातात आणि पहिलं म्हणजे सबकुछ महायुती. फडणवीसांनी घेतलेल्या या रोखठोक निर्णयामागं एक अत्यंत स्पष्ट आणि चाणक्य रणनीती आहे. तिसऱ्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता टाळणं हे या निर्णयामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. भाजप आणि राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढले तर पुण्यातील 85 चुरशींच्या जागांवर केवळ एकाच प्रबळ उमेदवाराला तिकीट द्यावं लागेल. त्यामुळं ज्या प्रबळ आणि स्थानिक कार्यकर्त्याला तिकीट नाकारलं जाईल तो बंडखोरी करेल आणि महाविकास आघाडीला म्हणजेच शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाला याचा आयता फायदा मिळेल. हा प्रबळ उमेदवार महाविकास आघाडीला तुलबळले बनवेल. हे फडणवीसांच्या आणि भाजपच्या चिंतेचं कारण आहे. स्वतः फडणवीसांनीच ही चिंता बोलून दाखवली. त्यांनी म्हटलं की आम्ही दोघे एकत्र आलो तर तिसऱ्याचा फायदा होईल. हे समजण्या इतके राजकारण आम्हालाही कळतं. म्हणूनच भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने कुस्तीच्या आखाड्यात उतरलेत. यामुळं महाविकास आघाडीच्या मतांमध्ये अधिकाधिक फूट पाडण्याचं राजकारण साधता येईल आणि तिसऱ्या पक्षाला विजयापासून रोखताही येईल. ही रणनीती दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये यासाठी आखण्यात आली आहे. दुसरं कारण हे आहे की आत्मनिर्भर भाजप. पहिलं कारण हे सांगण्यासाठी फडणवीसांच्या सोयीचं आहे, पण महायुतीत अजित पवारांना न घेण्यामागचं मूळ कारण हे आत्मनिर्भर भाजपच्या अजेंड्यात दडलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना रोखलं तर भाजप पुढे आव्हानच राहणार नाही. भाजपला फडणवीस हेच पुणे पिंपरी चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार आहेत अशी प्रतिमा निर्माण करायची. त्यामध्ये अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे मुख्य आणि एकमेव अडथळा आहेत. हाच अडथळा दूर करत या निमित्ताने 2029 मधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू असल्याचंही काही जाणकारांचं म्हणणं आहे. 3, मैत्रीपूर्ण लढतीत लपलेला अजेंडा. आता पुण्यात महायुती, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढतीची शक्यता आहे. पण लढत केवळ नावापुरतीच तिरंगी असेल असं जाणकारांचंही म्हणणं आहे. यामागे एक मोठा अजेंडा दडलेला आहे. फडणवीसांनी याला मैत्रीपूर्ण लढत असं संबोधलं कारण अंतिम उद्दिष्ट महायुतीचा विजय हेच आहे. परस्पर सहकार्याच्या सूत्रानुसार आगामी निवडणुकीत हे दोनही पक्ष एकमेकांसमोर लढतानाही एकमेकांचेच अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यावर भर देतील. जिथं भाजपला पोषक वातावरण आहे तिथं राष्ट्रवादी सामंजस्यानं घेईल. राष्ट्रवादीला जिथे फायदा होईल तिथं भाजप सहकार्य करेल. निकालानंतर गरज पडल्यात राज्यातील फॉर्म्युलानुसार भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष पुन्हा एकत्र येतील असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे. 4, अजित पवारांसमोर 2 पर्याय आहेत. फडणवीसांनी युती न करण्याचे स्पष्ट केल्यानंतर अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी आता पक्ष 165 जागा लढवून एकहाती सत्ता मिळवण्यासाठी ताकद लावणार असल्याचं जाहीर केलंय. भाजपची एवढीच ताकद असेल तर मग ते वेगळ्या पक्षातल्या लोकांना घेऊन उमेदवारी का देत आहेत असा सवालही टिंगरेंनी केलाय.
शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मानणाऱ्या पक्षानं सोबत येण्याचा विचार केल्यास युती करण्याचं सूचक विधानही त्यांनी केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत युती संदर्भात चर्चा सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे सध्याच्या घडीला अजित पवारांसमोर स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणं किंवा मग शरद पवारांसोबत आघाडी करणं हे दोनच पर्याय दिसत आहेत. या पर्यायांमधूनच राज्यातील आगामी राजकारणाची दिशाही निश्चित होईल. यामुळे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काय घडतंय हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुण्यात फडणवीस आणि अजितदादा यांच्यातील कुस्तीमागचं खरं कारण काय? दोन्ही पवार एकत्र येतील का? फडणवीस आणि पवार स्वबळावर लढल्यास कोण बाजी मारेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.